आज आपण ऑगस्ट 2026 हा महिना धनु राशीला कसा जाणार आहे हे आपण पाहत आहोत. ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी शिस्त, संयम आणि जबाबदारीची जाणीव घेऊन देणारा ठरणार आहे. धनु राशीच्या जर व्यक्ती पाहिल्या तर स्वभावाने धाडसी, ध्येयनिश्चिती केलेली माणसं असतात, आशावादी असतात, न्यायप्रिय असतात, न्यायासाठी लढणारे असतात आणि कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहण्याची जर वृत्ती कोणामध्ये असेल तर धनु राशीमध्ये असते. सध्या गुरु महाराज आपल्याला 8व्या स्थानातून जात आहेत आणि शनी महाराजांची पनौती सुरू आहे. त्याच्यामुळे मनाचा संघर्ष किंवा जे काही ठरवताय त्याच्यामध्ये अडथळे, मानसिक ताण आपल्याला अनुभवायला येत आहे. शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा हा काळ काही सोपा दिसत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी डाऊन टू अर्थ राहणं, मेहनत करण्याची गरज आहे. अभ्यासात कोणत्याही प्रकारचा आळस, चालढकलपणा आणि वेळ वाया घालवणं, मोबाईल पाहत बसणं, चुकीच्या संगतींपासून दूर राहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांना शिक्षक, मार्गदर्शक किंवा अनुभवी व्यक्तींची मदत घ्यावी लागू शकते आणि इथे नक्की फायदा होणार आहे. त्यामुळे मदत ही नक्की घ्या. प्रामाणिकपणे आणि सातत्याने केलेले प्रयत्नच तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देतील. आणि घरातील महिलांनी, धनुराशीच्या ज्या महिला गृहिणी आहेत तर त्यांनी बोलताना संयम ठेवणं अतिशय आवश्यक आहे, कारण तुमच्या शब्दांमुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता इथे जास्त आहे. आणि जे नोकरी आणि व्यवसाय करत आहेत तर यांच्यासाठी हा महिना अत्यंत सावधगिरीचा आहे, कारण ग्रहमानाचे विशेष पाठबळ इथे नसल्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्या गोष्टींचा आपण विचार केला नाही अशा अनपेक्षित अडचणी, कटकटी समोर येऊ शकतात. त्यामुळे आधी केलेल्या नियोजनामध्ये बदल करावा लागतो आणि आपलं कसं आहे की आपण जे ठरवतात ते करता. अशा वेळी हा थोडा स्वभाव बाजूला ठेवून हट्ट न धरता परिस्थितीनुसार आहे ती परिस्थिती स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे. आणि गरज पडल्यास इतरांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. माझं ते खरं हा स्वभाव थोडा सोडणं आवश्यक आहे. सार्वजनिक जीवनात आणि सामाजिक क्षेत्रात वावरताना देखील सावध राहा. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. तरुण तरुणींसाठी मात्र काही चांगल्या घडामोडी होऊ शकतात. विवाहविषयक चर्चा असतील तर त्या पुढे सरकू शकतात. अडकलेले विवाहयोग जुळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रयत्न सुरू ठेवा आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवा. जे नोकरी करत आहेत तर त्यांनी आपलं ज्ञान अपडेट करणं आवश्यक आहे. नवनवीन स्किल, डिजिटल स्किल किंवा कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करावा. वरिष्ठांशी नम्रतेने आणि आदराने वागा. कोणतंही काम पुढे ढकलू नका. आपलं काम स्वतःच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि इतरांवर जास्त अवलंबून राहिल्यास नुकसान हे तुमचंच आहे. व्यवसाय करणाऱ्यांनीही प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करावा. कागदपत्र तपासल्याशिवाय कोणताही करार किंवा आर्थिक निर्णय घेऊ नये, कारण एकच गुरु अष्टमस्थानी आणि शनी महाराजांची पनौती असल्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणं, योगा, प्राणायाम, मेडिटेशन करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहार, नातेसंबंध याबाबत विशेष जागरूक राहणं आवश्यक आहे. मात्र घाबरण्याचं कारण काहीच नाही. शनी आणि गुरु हे दोन्ही ग्रह तुम्हाला जीवनातील महत्त्वाचे धडे शिकवत आहेत. योग्य शिस्त, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही अडचणींवर नक्की मात करू शकता आणि तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मजबूत पाया तयार करू शकता, हे लक्षात घ्या. एकूणच पाहता ऑगस्ट 2026 हा महिना धनु राशीसाठी परीक्षा घेणारा असला तरी योग्य निर्णय, शिस्तबद्ध काम आणि संयमी स्वभाव यांच्या मदतीने तुम्ही अनेक अडथळ्यांवर विजय मिळवू शकता. आता जर या महिन्यात धनु राशीने उपाय करायचा असेल तर दर गुरुवारी भगवान विष्णू किंवा श्री दत्तात्रय यांच्या मंदिरात जावा, त्यांची पूजा करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. शनिवारी शनिदेवांना तिळाच्या तेलाचा दिवा अर्पण करा किंवा छायादान करू शकता. हनुमान चालिसेचं रोज संध्याकाळी पठण करा आणि कोणताही आर्थिक किंवा महत्वाचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. आणि या महिन्याचा जर सकारात्मक मंत्र सांगायचा असेल तर शिस्त, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच संकटावर मात करून यश मिळवण्याचं खरं साधन आहे. धन्यवाद. जय ज्योतिष.